रामकृष्ण हरी माऊली. सुप्रभात. पाहू शकता ब्रह्ममुहूर्तावर केलेला हा व्यायाम आत्ताच संपलेला आहे आणि कुठेही माझ्या शरीरावर थकवा जाणवत नाही. याचं कारण सातत्य, सातत्य आणि सातत्य. प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी मूळचा सातारचा आहे. राहायला सध्या धानोरीमध्ये आहे आणि या आरोग्य पंढरीमध्ये ज्या व्यक्तीनं मला आणलं त्या माझे ग्रेट मित्र, परममित्र मंगेश दळवी यांना मी शतशः नमन करतो, धन्यवाद देतो. सर 1 महिना फॉलोअप घेत होते माझा. कुठेतरी माझा इगो असल्यामुळं मी त्यांना म्हणजे निग्लेक्ट करत होतो. माझा हा 1.5 वर्षाचा प्रवास आहे. या 1.5 वर्षाच्या प्रवासाच्या पहिलं जबरदस्त अशा मूळव्याधाच्या आजाराने त्रस्त होतो. जवळ-जवळ ऑपरेशन झाल्यानंतरही हा मला त्रास होत होता. जबरदस्त असणारं ब्लिडिंग जोपर्यंत माझं आयुर्वेदिक औषध होतं तोपर्यंत तो आजार चालूच होता. म्हणजे बरा होता. फरक थोडासा पडला होता. त्याच्यानंतर परत उद्भवला आणि आता मी अभिमानानं सांगू शकतो, की आता 1.5 वर्षापासून जशी आरोग्य फॅमिली मी जॉइन केलेली आहे. तसं मला या व्याधीतून मुक्तता मिळाली आहे. कारण मी देवाला प्रार्थना करत होतो. देवा हा काय म्हणतात, की दुश्मनाला सुद्धा आजार नको. कारण अक्षरशः मार्केटिंगचं काम असल्यामुळे मला कॉलेज स्टुडंट कसे बसतात तिरके, तिरके बसून गाडी चालवायला लागायची 1.5 वर्षापूर्वी. गरम पाण्यामध्ये बसायला लागायचं. घरामध्ये प्रचंड एवढी माझी चिड व्हायची, की शब्दात नाही सांगू शकत. पण म्हणतात ना, की कुठेतरी आपला पाप-पुण्याचा बॅलन्स ज्यावेळेला आपला कमी होतो, त्याच वेळेला ही आरोग्य पंढरी मिळते. आरोग्य पंढरी कोणालाही मिळत नाही. हा 1.5 वर्षाचा प्रवास म्हणजे नक्की झालं काय, तर सतत सरांना फक्त मी येस म्हणत गेलो. का हा प्रश्न विचारला नाही मी सरांना आणि सांगायचं म्हणजे हे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. कारण म्हणतात ना, ह्या आरोग्य पंढरीमध्ये आल्यामुळं मी आता जे तुमच्याशी बोलतोय, हे मी बोलत नाहीये. कारण वयाच्या पाक 5वी ते 10वी पर्यंत किंवा कॉलेजपर्यंत मला आज बोलायची कसलीच म्हणजे कुणाशी बोलत नव्हतो. आज जे बोलतोय ते मी नाही बोलत. माझ्यातलं न्यूट्रिशन बोलतंय. तर हे झालं कसं तर एक सातत्य, सातत्य, सातत्य. 5:30 ला आयुष्यात अभ्यासाला कधी उठलो नाही. पण पहिले जे 21 दिवस होते 5:30 चे उठायचे, ते प्रॉपर फॉलोत गेलो. आज मला सर फोन सुद्धा करत नाहीत उठवायसाठी. कारण आज मला अलार्मची बी गरज लागणार. अलार्म मी स्वतः बंद करतो. 4:48 चा अलार्म असतो. मी 4:45 ला बंद करतो. हे ताकद माझी नाही, ही ताकद सातत्य आहे आणि ही ताकद आहे आरोग्य पंढरीची. त्यातल्या महत्त्वाच्या टिप्समध्ये 10 टिप्स आहेत. एक-एक करून तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये माइंडसेट आपला क्लिअर ठेवा. आपल्या मेंदूचा व्यायाम करा. आपण स्वतःने स्वतःशी वेळ काढलेला वेळ म्हणजे व्यायाम असतो. तर मेडिटेशन हा ह्या आरोग्य पंढरीचा महत्त्वाचा गाभा आहे. स्वतःने स्वतःशी नामस्मरण 10 मिनिटं केलंच पाहिजे. त्याच्यानंतर असणारं आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण म्हणजे 20 लिटर मागे 1 किलो म्हणजे सॉरी 80 जर किलो वजन असेल, तर 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. 20 किलो मागं 1 लिटर पाणी गेलं पाहिजे. सर्वसाधारणपणे 4 ते 5 लिटर पाणी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत पिलं पाहिजे. शक्य असेल तेवढं संध्याकाळी 7:30च्या आत जेवण झालं पाहिजे. अगदीच काही प्रॉब्लेम असला तर 8च्या आत झालं पाहिजे. आणि साधारण एवढंसं पोट असतं आपलं. तर दिवसभर तुम्ही काहीही खा. नो नो प्रॉब्लेम. पण संध्याकाळी जे आहे, ते आपला आहार जो आहे, तो 4 घास कमी ठेवून जेवलं पाहिजे. आणि झोपताना हे नेहमी डाव्या कुशीव किंवा सरळ पाठाने झोपलं पाहिजे. उजव्या कुशीव किंवा पालथं झोपण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या चुकीच्या आहेत. नेहमी जेवताना आहे ना, आपण जमिनीशी जेवलं पाहिजे. जमिनीशी बसतो त्यावेळेला आपली जमिनीशी नाळ जोडली जाते. जमीन म्हणजे एक आई आहे आपली. तर जमिनीशी नाळ जोडली जाते. आपण जेवतो ना, तर ते शुद्ध आहार आपल्या हाताने घेतला पाहिजे. काटे चमच्याचा कधीच उपयोग झाला पाहिजे. कारण त्या अन्न आपण हाताने बनवतो आणि त्या हाताला स्पर्श झाला पाहिजे. मी आयुष्यात कधीच काटा चमचा वापरला नाही. अगदी इडली, वडा काही असेल, कोण का मला नाही आवडत. म्हणजे आपल्या हाताचा त्याला ज्यावेळेला स्पर्श होतो ना, त्यावेळी ते अन्न आपल्याला पचन होतं.
किंवा जेवताना कधीच मोबाईल, टीव्ही किंवा न्यूजपेपर कधीच वाचले नाहीत. आणि 10 मिनिटं का होईना सूर्यप्रकाशात बघा. त्याच्यासारखा व्यायाम कोणताच नाही. सूर्यप्रकाशाशिवाय व्यायाम नाही. सूर्यप्रकाश 10 मिनिटं बसलंच पाहिजे. त्याच्यानंतर आपले हे मोठे एवढंच हृदय असतं हाताच्या ह्याच्यावर. सर ते सांगू इच्छितो, की ह्याची किंमत कळत नाही. हृदय एवढंच असतं. सतत ते धड, धड, धड करत असतं. मग 1 तास त्याच्यासाठी आपण देणं गरजेचं आहे. कारण 24 तास रात्रंदिवस ते कधी म्हणत नाही, की मी थांबू का? आणि थांबलं तर काय होईल? हे तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे काय होईल ते. तर मित्रांनो 80% ह्या न्यूट्रिशनचा पार्ट आहे. 20% हा व्यायाम आहे. तुम्ही विदाऊट न्यूट्रिशन व्यायाम केला, तुमचं वजन कमी होणार आहे, पण तुमच्या मसल लॉस होणार आहेत. मग तुमच्या पेशी डॅमेज होणार आहेत. त्यासाठी पोषक जो आहार असतो, तो इथं मिळतो. मग आरोग्य पंढरीत जॉइन का करायचं? त्याच्यामागचं एक कारण आहे, की कॅलरी मॅनेजमेंट. बरेचसे लोकं 4-4, 8-8 किलोमीटर चालतात, सायकलिंग करतात. काही लोकं पळतात, पण घरी आल्यानंतर काय करतात? ज्या अनावश्यक गोष्टी ज्या लागत नाही, ज्याने कॅलरी मॅनेजमेंट वाढतं, त्या गोष्टी खातात. समजा एक 4 तास तुम्ही 4 तास कोण पळत नाही किंवा समजा अर्धा तास पळाला, 20 मिनिटं पळाला, तर तुमच्यातून जवळ-जवळ 300-400 किलो कॅलरी वेस्ट होते, चांगली गोष्ट आहे. पण घरी आल्यानंतर त्याच दिवशी किंवा नंतर जर तुम्ही मिसळपाव जर खाल्ला किंवा एक वडापाव खाल्ला किंवा एक काय म्हणतो आपण गुलाबजाम खाल्ला, त्याच्यामध्ये तुमच्या 800 ते 900 कॅलरी असतात. काय तुमच्या व्यायामाचा उपयोग आहे? तर फक्त इथं हा डायट प्लॅन, डायट चार्ट दिला जातो. तर लठ्ठपणाविरुद्ध आम्ही मोहीम उघडली, लढा लठ्ठपणाचा. आज 4 ते 5 लोकांमागे 2 ते 3 लोकांचं वजन वाढलेलं आहे मित्रांनो. शरीर हीच संपत्ती आहे. तर तुकाराम महाराज नेहमी म्हणतात, की "नाही निर्मळ जीवन तर काय करेल सावंत." तर आमच्या आरोग्य पंढरी म्हणते, "नाही निर्मळ, नाही निरोगी काय?" तर मित्रांनो जीवन जाईल बघा. भेटूया परत. शुभ दिवस असो तुमच्या सगळ्यांचा. आनंदी जावो. हेल्थी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.